ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चक्क बीटावरती दूध टाकून हा कोणता नवीन आपण पदार्थ करणार आहोत. पदार्थ ना खूप जास्त पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि मुलांसाठी ना तर म्हणाल तर अगदी अप्रतिम आहे. मुलं असं बीट दिलं ना तर खात नाही, पण हा पदार्थ त्यांना बनवून दिला ना तर नक्कीच रोज रोज तुमच्याकडून हा पदार्थ ती बनवून मागतील. खूप जास्त पौष्टिक अशी रेसिपी आहे. झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी ना शक्यतो जास्त प्रमाणात बनवा. पण इथे ना मी एकाच बिटाची केली होती. पण नंतर ना शिल्लकसुद्धा राहिली नव्हती. कारण की खूप जास्त शिजून थोडी होते. त्यामुळे शक्यतो 2 ते 3 बिटं घ्या. तर आता इथे तरी मी 1 बिटाचा वापर केलेला आहे. बीट सुरुवातीला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे 1 ते 2 पाण्याने आणि धुतल्यानंतरच हे बिटाचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे साल काढायचं जे पिलर असतं ना ते असेल त्याने तुम्ही साल काढली तरी चालेल. पण इथे बघा मी अशा पद्धतीने सुरीनेच ही साल काढून घेतली आहे. बीटाची साल शक्यतो आहे ना निबार असते काढायला, त्यामुळे अगदी व्यवस्थित काढा. आता सगळी साल काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा बीटाची साल काढून झालेली आहे. आता हे बीट ना आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे कोणत्याही किसणीने तुम्ही हे बीट किसू शकता. बारीक किसणीने किसा किंवा मग मोठ्या किसणीने किसलं ना तरी चालेल. आता इथे मी गाजराचा सुद्धा किस घेतला होता, कारण की माझ्याकडे थोडंसं गाजर शिल्लक होतं. खरं तर या रेसिपीसाठी गाजर नाही घातलं ना तरी चालेल, पण जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला. गाजरसुद्धा ना स्वच्छ असं धुवून घेतलं होतं, नंतर साल काढून घेतली आणि त्यानंतर गाजराचं सुद्धा इथे मी किस करून घेतलं आहे. बघा, तुम्हाला जर बिटा एवढंच जर गाजर घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बिटाचं गाजराचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे इतपत तूप घालून घेतलेलं आहे. तूप इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण तूप घातल्यामुळे ना ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक होते, त्यामुळे नक्कीच तूपसुद्धा आवर्जून घाला. आता तूप तापलेलं आहे. यामध्ये आपण बदामाची थोडीशी छोटे-छोटे असे तुकडे करून घातले आहेत मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. काजू किंवा पिस्तासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा मग जर तुम्हाला मनुके वगैरे आवडत असेल ना, तर ते सुद्धा छोटे-छोटे तुकडे करून यामध्ये तुम्ही घालू शकता. आता बघा बदाम छान असे तुपावरती मी परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना आपण जे किसलेलं बीट होतं ना, ते घालून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. फास्ट गॅस करू नका, नाहीतर तूप वगैरे असतं ना, मग ते लवकर जळू शकतं. त्यामुळे शक्यतो स्लो गॅसवरतीच हे ठेवा. जे गाजरसुद्धा किसून घेतलं होतं ना, ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. नक्कीच ही रेसिपी बनवून पहा, कारण की खूप जास्त पौष्टिक आहे आणि गोड असल्यामुळे ना मुलंसुद्धा अगदी आवडीने खाणार आहेत. तर आता इथे आपण ना गाजर आणि बीटाचा हलवा करणार आहोत किंवा मग तुम्ही याला शिरासुद्धा म्हणू शकता, पण इथे आपण रव्याचा वापर करणार नाही. आता बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. कमीत कमी आपल्याला हे 1 ते 2 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी अर्धा पेला इतपत दूध वापरलेलं आहे. दूध इथे तुम्ही थंड वापरू शकता किंवा जर गरम केलेलं दूध असेल ना, ते यामध्ये घातलं तरी चालेल. जास्तसुद्धा दूध घालायचं नाही, कारण की याला स्वतःचं सुद्धा पाणी सुटतं गाजराला, बिटाला. त्यामुळे खूप जास्तसुद्धा तुम्हाला दूध घालायचं नाही. आता झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आहे. पाहू शकता इथे 3 ते 4 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलं होतं. आता आपलं गाजर आणि जे बीट आहे ना, ते एक 70 ते 80% शिजलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. जर हा पदार्थ तुम्हाला अजून जास्त पौष्टिक करायचा असेल ना, तर साखर स्किप करून तुम्ही याऐवजी तिथे गूळ वगैरे घातला ना तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे गूळ पावडर वगैरे असेल ना, ती वापरली तरी चालेल. आता 2 चमचे इतपत मी साखर घातलेली आहे. पण गोड इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता पुन्हा झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटासाठी हे बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस अजिबातच मोठा वगैरे करायचा नाही. अगदी स्लो गॅसवरती बीट आणि गाजर छान शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता आता जे आपलं दूध वगैरे होतं ना, ते सुद्धा आटलेलं आहे यामधलं आणि अगदी छान असा आपला हा हलवा तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे आणि अगदी अप्रतिम लागतो चवीला. नक्कीच एकदा करून पहा. नेहमीच आपण प्रसादाला किंवा मग पाहुणे-रावळे आले ना, शिरा वगैरे करतो किंवा मग खीर वगैरे करतो. पण अशा पद्धतीचा हा गाजर आणि बीटाचा हलवा करून पहा.
अगदी त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल आणि मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हा गाजर आणि बीटाचा हलवा देऊ शकता. खूप जास्त पौष्टिक आहे. कारण की मुलांना असं बीट खायला दिलं ना, तर ते सुद्धा खात नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना बीट खाऊ घातलं ना, तर 1 ते 2 बीट ते आरामात संपवतील आणि कधी संपवलं ना, हे सुद्धा कळणार नाही. आता वरनं थोडंसं ड्रायफ्रूट्स मी इथे क्रश करून घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं तूपसुद्धा घालून घेऊया. तर हा गरमागरम बीटाचा आणि गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.